तुळजा 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 अरे मांजा काय होतंय तुला? काय नाही तर मळमळते थोडं. कोणी सांगितलं होतं उसाचा रस प्यायला तुला? गप्रे, आता तू कटकट करू नको, आधीच मळमळते मला. आता काय झालं तुला? असं ते ना थोडस कडू कडू पण वाटतं. आशू, माझ्या हातला आवाज सांगतो काहीतरी होणार आहे, तुला माहितीये. म्हणजे तू जरा जास्ती विचार करतोयस, कळलं का? अरे काहीतरी होणार नाही, तुला उलटी होणार आहे. हा. नाही नाही आजी, उलटीचं सोडा, पण काहीतरी बेकार होणार आहे. माझ्या डाव्या डोळ्याचा इतिहास आहे, तो मला साईन देतो. एक मिनिट थांब, खूप मळमळतंय. आशू गाडी थांब, थांबा थांबा, बाजूला घे. अरे अरे थांब थांब. अरे मांजा, अरे काय झालं? बघ की त्याला. बघतो बघतो बघतो. अगं पाणी दे. हे घे रे, पाणी पी. कोणी सांगितलं होतं 3-3 ग्लास उसाचा रस प्यायला? हळू पी. कोणी सांगितलं होतं तुला? तुळजा अरे शी बाबा, इथे किती घाण आहे. कसं राहणार आहे इथे? मी नाही राहणार इथे. अगं असं काय, थोडी साफसफाई केली की सगळं नीट होईल. नाही, ऐक ना, आपण जाऊया तिथून. मी म्हणत होते ना, साताऱ्याला जाऊयात, हॉटेलमध्ये राहूयात. हॉटेल हुडकायची गरज नाही आणि साफसफाईची पण गरज नाही. तुम्ही माझ्या घरी चला. अरे म्हणजे म्हणजे काय, लहानपणी किती वेळा आहे ना मी या घरात खेळायचो आणि इथंच झोपायचो. तात्या मला घरी घेऊन जायला यायचे ना, तर तूच म्हणायचीस ना, राहू दे की त्याला, इथं त्याचंच घर आहे. आता तुमचं घर जर माझं आहे तर माझं तुमचं का नाही? अरे पण तुझं लगीन घर आहे. अगं म्हणून तर म्हणतोय चला. लगीन घर माणसांनी भरलेलं असलं की बरं वाटतं ना. आणि आजी, तसं बी आम्हाला लहानपणापासून आजीचं प्रेम मिळालंच नाही ग. तू आलीस तर माझ्या बहिणींच्या आयुष्यातली ती पण कमी भरून निघाल ना. चालतंय की, म्हणजे मला चालल, पण या पोरासनी चालेल का नाही माहित नाही. काय रे पोरानो, चालतंय का? चला ना, आम्हाला पण बरं वाटेल. हा, चालेल चालेल, याच्यापेक्षा बरंच असेल. जाऊयात आपण. जाऊया तुझ्या घराकडं. अरे त्या निमित्तानं शंकरची आणि पोरींची भेट तर होईल. मी घरी कळवतो. हा, हे बघा, आपण जमिनीच्या कामासाठी आलोय गावात, ते आपल्यातच ठेवायचं. सूर्याच्या कानापर्यंत जाता कामा नाही. हा, त्यांचं लगीन घर आहे. उगाच आपण ज्या कामासाठी आलोय तेच नाही सांगून त्यांच्या आनंदावर कशाला मिठाचा खडा टाकायचा. तवा ध्यानात ठेवायचं, आपल्याकडेच या गोष्टी ठेवायच्या. अक्का, ह्याच्यातला एक पण माणूस ओळखीचा नाही. तेच की. बाय मावशी, तू अगं किती वर्षांनी पाहायला बोलाय गावाला. मला तर वाटलं होतं ह्या जन्मात आपली काही भेटच होत नाही बघ, पर तुला बघून लई बरं वाटलं. अरे पाखरू भरकटलं तरी संध्याकाळी आपल्या घरट्यातच परत येतंय का नाही? तसंच आहे.
अरे मला तर लई वाटतंय की गावाकडेच येऊन राहावं तुमच्या सगळ्यांसोबत. पण ही पोरं ऐकत नाहीत रे, ती सोडायला तयार नाहीत मला. बाई आजी, मी तेजू, ओळखलंस का? अगं होय तर आमच्याकडे यायचीस का नाही तेव्हा एवढीशी होतीस, आता केवढी मोठी झाली बघ की. आणि ह्या समजा तुझ्या बहिणी एवढ्या पटापटा मोठ्या झाल्यात. दिवस कसे पटापटा निघून जातात ना, काय कळत नाही बघ. पोरींनो, ही आपली बाई आजी. लहानपणी ना मी आपल्या घरी कमी आणि यांच्याच घरी जास्त असायचो. आणि ही शिवा, हिची डॅशिंग ना. आणि हे माझे मिस्टर आशुतोष देसाई. नमस्कार. आणि हा मांजा ह्याचा मित्र, म्हणजे आमच्या सगळ्यांचा मित्र. नमस्कार नमस्कार काका. तेजू, कशी आहेस तू? मी मजेत. फक्त मजेत नाहीये बर का, डबल मजेत आहे. काय आहे ना, आमच्या अक्काचं वेल्डिंग ठरलंय. वेडिंग म्हणायचंय धनुदीदीला. आमच्या धनुदीदीचं इंग्लिश जरा डेंजरच आहे.